चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सगळ्यांचं स्वामी श्रद्धांच्यावर खूप खूप मनापासून स्वागत। उद्या आहे रामनवमी, त्याचबरोबर उद्या चैत्र दुर्गाष्टमी सुद्धा आहे। आणि दुर्गाष्टमी म्हटलं तर अतिशय सुंदर हा दिवस आहे, अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे कुलदेवीच्या सेवेसाठी। बघा, शारदीय नवरात्रोत्सवमध्ये दुर्गाष्टमीला खूप जास्त महत्त्व आहे। या दुर्गाष्टमीला आपण शारदीय नवरात्रमध्ये कन्यापूजन करत असतो, हवन करत असतो, कुलदेवीची ओटी भरत असतो। त्याचप्रमाणे चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा दुर्गाष्टमीला अत्यंत महत्त्व आहे आणि ती दुर्गाष्टमी उद्या आलेली आहे। बघा, प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी येते, प्रत्येक महिन्याची दुर्गाष्टमी ही खासच असते। आपल्या कुलदेवी सेवेसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। पण आता चैत्र नवरात्री सुरू आहे आणि नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गाष्टमी म्हटलं की तो अतिशय महत्त्वाचा दिवस आणि हा दिवस आपल्याला कधी सेवेसाठी चुकवायचा नसतो। एरवी जरी तुम्हाला तुमची आतापर्यंत कुलदेवीची तुमच्याकडनं कुठलीही सेवा घडली नसेल, पण उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या परीने आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला काही ना काही सेवा आपल्या कुलदेवीची करायची आहे। कुलदेवी ही आपली आई आहे, कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते। आपल्याला शीघ्र पावणारे देव जे कोणी असतील ते आपले कुलदेव आणि कुलदेवी असतात। आणि त्यातल्या त्यात कुलदेवी, बघा, आपण आपल्या आईला आपलं गाणं सांगतो आणि आई आपलं पटकन ऐकत असते, तसंच कुलदेवीचं सुद्धा आहे। कुलदेवी ही आपली आई असते आणि जेव्हा आपण आपल्या अडचणी, दुःख, आपलं गाणं आपल्या आईसमोर मांडतो तेव्हा ती आई अगदी मायेने आपल्यावरून हात फिरवते, आपल्या सगळ्या अडचणी दूर करते, आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढते आणि आपल्याला आपल्या सेवेचं शीघ्र फळ देत असते। जसं बघा, एका आईला आपल्या लेकराची लवकर माया येते, तसंच कुलदेवी आपल्या लेकरावर, तिच्या भक्तांनी थोडी जरी तरी सेवा केली तरी सुद्धा ती त्यांच्यावर अगदी प्रसन्न राहत असते आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देत असते, भरभरून फळ देत असते। म्हणून लक्षात घ्या की कुलदेवी सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे आणि कुलदेवी ही आपल्या पिढ्यानपिढ्या आपण त्याची सेवा करत आलेलो असतो। ती आपली देवी असते, ती शक्ती इतकी जागृत असते ना आपल्यामध्ये, आपल्या रक्तामध्ये ती शक्ती असते आणि ती जागृत शक्तीची जेव्हा आपण मनापासून सेवा उपासना करतो तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला शीघ्र मिळत असतं। म्हणून लक्षात घ्या की आपल्या स्वामींच्या केंद्रात पण आपल्याला सांगितलं जातं की गुरूंची सेवा कराच, गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच आहे, पण त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवाची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। तर उद्या चैत्र दुर्गाष्टमी आहे, त्याचबरोबर रामनवमी सुद्धा आहे। रामनवमीच्या कोणत्या आपल्याला सेवा करायच्या आहेत ही माहिती तुमच्यासोबत काल शेअर केलीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र दुर्गाष्टमीला आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत ही माहिती बघणार आहोत। आतापर्यंत तुमच्याकडनं कुठलीही कुलदेवी सेवा घडली नसेल तर उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच फलदायी ठरणार आहे कोणत्याही सेवेसाठी। तर उद्या तुम्हाला दुर्गाष्टमीला कोणती सेवा करायची आहे? सर्वात प्रथम तर आपल्या कुलदेवी सगळ्यात प्रभावी सेवा ते म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ। तुमच्याकडनं आतापर्यंत नाही हा पाठ करणं झालं, उद्याचा दिवस अत्यंत प्रभावी, रामनवमी सुद्धा आहे आणि दुर्गाष्टमी सुद्धा आहे, अतिशय सुंदर दिवस आहे। त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता, काहीच हरकत नाही, अतिशय सुंदर हा दिवस आहे। त्याचबरोबर कुंकुमार्चन तुमच्याकडे श्रीयंत्र असेल, कुलदेवीचा फोटो असेल, कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल, महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा चांदीचा शिक्का असेल, त्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। किंवा यापैकी काहीही नसेल, तुम्ही सुपारी स्वरूप आपल्या कुलदेवी स्थापना करा आणि त्या सुपारीवर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। लक्षात घ्या, आपली फक्त श्रद्धा आणि विश्वास असणं महत्त्वाचं आहे, बाकी देव आपल्याला आपल्या सेवेचं फळ देतच असतो। तर तुम्हाला उद्या 16 वेळेस श्री सूक्ताचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। श्री सूक्ताचं पठण करत असताना पहिली ओवी म्हणायची, शेवटी नमो नमः म्हणायचं आणि जेव्हा तुम्ही नमो नमः म्हणतात तेव्हा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे। कुंकुमार्चन तुम्ही 99 मंत्राचा जप करत करत सुद्धा तुम्ही करू शकता। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणायचं, कुंकुमार्चन करायचं। परत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणायचं, कुंकुमार्चन करायचं। 99 मंत्राचा तुम्ही 108 वेळेस जप करत किंवा 11 माळी जप करत करत सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला कुंकुमार्चन करायचं। त्यानंतर बघा, कुंकुमार्चननंतर सिद्धकुंजिका स्तोत्र हे सुद्धा अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे आपल्या कुलदेवीसाठी। सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस पठण करा, नाही जास्त वेळेस शक्य किमान एकदा पठण करा। बघा, ज्यांना दुर्गा स्तोत्र पाठ करणं शक्य होणार नाही त्यांनी 11 वेळेस सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करावं।
मी म्हणेल की तुम्ही अवश्य उद्या दुर्गा स्तुतीची पाठ करायला विसरू नका. उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी आपल्याला हे पारायण करायचंच आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्या जवळपास कुलदेवीचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. जर तुम्हाला शक्य असेल मूळ शक्तिपीठावर जाऊन कुलदेवीची ओटी भरणं तर नक्कीच भरण्याचा प्रयत्न करा. पण तुम्हाला जर लगेच शक्य होणार नसेल तर तुम्ही तुमच्या जवळपास जिथे कुठे कुलदेवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकता. तेही शक्य नसेल तर आपल्या घरी कुलदेवीचा फोटो असतो, टाक असतो किंवा मूर्ती असते, आपल्या घरी देवघरासमोर आपल्या कुलदेवीसमोर तुम्ही कुलदेवीची ओटी भरा. नंतर ती ओटी जेव्हा तुम्ही मूळ शक्तिपीठावर जाणार तेव्हा तुम्ही तीच ओटी घेऊन जाऊ शकता आणि ती आपल्या कुलदेवीच्या चरणी तुम्ही अर्पण करू शकता. ओटी भरताना काय असणं आवश्यक आहे? तुम्ही ओटी खण नारळाची जरी भरली तरी सुद्धा अतिशय उत्तम असतं. ओटी भरण्याला महत्त्व आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या वस्तू असतात ते म्हणजे बघा, जर तुमच्याकडे तुम्हाला शक्य असेल तर रेशमी सुताची तुम्हाला साडी घ्यायची आहे, त्यावर तुम्ही खण ठेवू शकता. नारळाला अत्यंत महत्त्वाचं आहे, नारळ तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षदा असणं महत्त्वाचं आहे. जर तुमची इच्छा असेल तुम्ही जे साजशृंगार असतात स्त्रियांची जसं की मंगळसूत्र, जोडवे, त्याचबरोबर हिरव्या काचेच्या बांगड्या, त्याचबरोबर तुम्ही कानातले असो, लिपस्टिक असो, पावडरचा डब्बा असो, ह्या जे काही साजशृंगारमधल्या आपल्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्ही त्या ओटीमध्ये ठेवू शकता तुमची इच्छा असेल तर. नाही शक्य तुम्ही फक्त खण नारळाची जरी ओटी भरली तरी सुद्धा आपली कुलदेवी ती गोड मानून घेते. फक्त ओटी भरण्याला महत्त्व आहे, पण ओटीमध्ये अक्षदा, हळद, कुंकू, अक्षदा, नारळ असणं म्हणजे श्रीफळ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याशिवाय ओटी अपूर्ण मानली जाते, लक्षात घ्या. या मोजक्यात ज्या 3-4 वस्तू आहेत त्या तुम्हाला ओटीमध्ये असणं अत्यंत आवश्यक असतात. तर अशा पण तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची आहे. कुलदेवीची ओटी तुम्हाला ती ओटी ताटामध्ये घ्यायची आहे, आपल्या छातीजवळ ओटी धरायची आणि कुलदेवीचा तुम्हाला जय जयकार करायचा आहे. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, असा तुम्हाला आपल्या कुलदेवीचा 3 वेळेस जय जयकार करायचा आहे. त्यानंतर ती ओटी तुमच्या मस्तकावर लावायची आणि त्यानंतर तुम्हाला कुलदेवी चरणाजवळ अर्पण करायचे. अशा पण तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची असते. आता तुम्ही घरी भरा किंवा मंदिरात जाऊन भरा किंवा तुम्ही मूळ शक्तिपीठावर जाऊन भरू शकता. त्यानंतर बघा, जर शक्य असेल तुम्ही उद्या एखाद्या कन्येला बोलून पूजनसुद्धा करू शकता. शक्य असेल तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. कन्यापूजनाला नवरात्रीमध्ये अतिशय महत्त्व आहे. आपण शारदीय नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतोच. जर तुम्हाला उद्याही शक्य असेल तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. नाही शक्य तर ज्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या कुलदेवीच्या अत्यंत प्रभावी सेवा आहेत त्या जरी तुम्ही केल्या तरी त्याला अत्यंत महत्त्व आहे. त्याचबरोबर बघा, आता या सगळ्या सेवा करून झाल्यानंतर तुम्ही कुलदेवीची उद्या आरती करू शकता, नैवेद्य तिला अर्पण करू शकता. जर तुम्हाला शक्य असेल तर खीर बनवून तुम्ही खीरचं नैवेद्य तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता. त्यानंतर तुम्ही कुलदेवीची आरती करा आणि घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवा. धूप दीपाने आपल्या कुलदेवीला ओवाळा. बघा, जेव्हा आपल्याकडनं भरभरून कुलदेवी सेवा घडते तेव्हा कुलदेवी सुद्धा आपल्याला भरभरून देत असते. म्हणून लक्षात घ्या की आपल्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते. आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक अडचणींचं, संकटांचं, दुःखांचं ती निवारण करत असते. आपल्याला वेळोवेळी मार्ग दाखवत असते आणि आपल्या जीवनातले बरेचसे प्रॉब्लेम हे यामुळे होतात की आपल्याकडनं कुलदेवी सेवा घडत नसते. म्हणून कुलदेवी सेवा करण्याला अत्यंत महत्त्व. जेव्हा असे विशिष्ट दिन असतात तेव्हा तर अत्यंत फलदायी ही सेवा असते आणि तेवढ्याच पटीने आपल्याला त्या सेवेचं फळसुद्धा मिळते. म्हणून असे विशिष्ट दिने आपल्याला चुकवायचे नसतात. तर चला, ही अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाच्याकडे रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत. पण सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.